त्यानंतर तिची ओटी भरायची आहे अष्टमी नंतर. मग अष्टमी नंतर का भरायची आहे ना, तर मुलगी जेव्हा माहेरी जायला लागते तेव्हा आपण तिची ओटी भरतो. मग घटस्थापना जेव्हा संपतील तेव्हा ओटी भरायची. ती कोण आहे ना, देवी आहे, राणी आहे ती, एवढ्या सगळ्या जगाची माता आहे ती. तर तिला साडी कशी घ्यायची? ठीक आहे, आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीने घ्या, पण आपण आपल्यासाठी साडी घ्यायला गेल्यावर त्या दुकानदाराला सांगतो ना, जरा मागातली काढा, लग्न आहे. तशी देवीला साडी घेताना शेवटी ती साडी आपणच वापरणार आहे बघा. आपण किती प्रॉफिटच्या ह्या गोष्टी करतो, तर ती साडी आपण, ये रे बाळा बस, ती साडी आपणच वापरणार. त्यामुळे माझ्या देवीला, वर्षातनं माझी देवी घरी आलेली आहे, तर मी तिला काठापदराची छान साडी घेणार आहे, नैवेद्य गोडाचा करणार आहे. कारण ती पण मुलगी आहे आणि जाताना तिच्या डोळ्यात अश्रू येणार आहे. तर तिच्या डोळ्यात अश्रू नाही म्हणून जाताना साडी किती आनंदाने ती साडी बघेल, मग ती खुश होईल, तिला छान पूर्णावर्णाचा नैवेद्य